नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 25 एप्रिल. आज राज्यात वारे वाहतील. वाऱ्याचा वेग अधूनमधून कमी जास्त होईल. तसेच आज खान्देश विभाग सोडून राज्याच्या इतर भागात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. त्यापैकी पुणे, सातारा, कोकणात, बेळगाव या जिल्ह्याच्या काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. काही ठिकाणी गारपिटीची शक्यता राहील. तसेच आज नाशिक, संभाजीनगर, जालना, बुलढाणा, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, धाराशिव, बीड, सोलापूर, अहिल्यानगर, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या काही ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागात वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडाटासह कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. बऱ्याच ठिकाणी गारपिटीची शक्यता राहील. काल मी दिलेल्या अंदाजानुसार बऱ्याच जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडासह पाऊस पडलेला आहे. तसेच काही ठिकाणी पावसासोबत गारा पडल्या आहेत. तसेच बार्शी तालुक्यात स्थानिक वातावरण तयार होऊन पावसाची शक्यता वाटते आहे. त्यानुसार जर स्थानिक वातावरण तयार झाले तर तालुक्याच्या काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडासह कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. काही ठिकाणी गारपिटीची शक्यता राहील. काल मी दिलेल्या अंदाजानुसार बार्शी तालुक्यात वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडासह कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पाऊस पडला आहे. तसेच तालुक्यात वीज पडून एक व्यक्ती दगावली आहे असे मला कळले आहे. तसेच मित्रांनो, सध्या राज्यात विजा चमकण्याच्या प्रमाणात वाढ दिसून येत आहे व विजा पडण्याचे प्रमाण पण वाढलेले दिसून येत आहे. त्यामुळे विजा चमकत असताना आपण शेतात किंवा झाडाखाली थांबू नये व आपली जनावरे झाडाखाली बांधू नये. महत्त्वाचे, लातूर, सोलापूर, पुणे या जिल्ह्याच्या एखादे दुसरे ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता मला सध्या वाटते आहे. तसेच अत्यंत महत्त्वाचे, सध्या प्रशांत महासागराकडून वाऱ्याच्या दिशेत बदल होत असून हळूहळू वारे थायलंडच्या आखाताकडे वाहू लागले असून त्याच्या प्रभावामुळे 15 मेपर्यंत दक्षिण पश्चिम मान्सून बंगालच्या उपसागरात येण्याची शक्यता राहील. सदर दिलेल्या तारखेमध्ये वातावरणातील बदलामुळे 1 ते 2 दिवस पुढे मागे होऊ शकतात. जर असे झाले तर आपल्या देशाच्या केरळ राज्यात मान्सून दिनांक 25 ते 30 मे तारखेदरम्यान येण्याची शक्यता राहील. सदर हा अंदाज राज्यातून सर्वात प्रथम मी देत आहे. तसेच आज खान्देश, विदर्भात तसेच नांदेड, परभणी, बीड या जिल्ह्यात उष्णतेची लाट राहील. साधारण तापमान 42 ते 45 अंशादरम्यान राहण्याची शक्यता राहील. तसेच मराठवाडा विभागात वरील दिलेले जिल्हे सोडून इतर जिल्ह्यात तसेच नाशिक, पुणे, महाडमध्ये, अहिल्यानगर, सोलापूर या जिल्ह्यात तापमान 40 ते 42 अंशादरम्यान राहील. तसेच डहाणू, पालघर, मुंबई उपनगरात, कोकणात तापमान 36 ते 38 अंशादरम्यान राहील. तसेच कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यात तापमान 38 ते 40 अंशाच्या दरम्यान राहील. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.